हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. त्याच्यासाठी हा साबुदाणा घेतलेला आहे मी. तुम्हाला वाटतं असेल याच्यामध्ये काय मिक्स दिसायले, तर हे सकाळचा थोडा उरलेला होता साबुदाणा बनवलेला, म्हणून तेच ह्याच्यात मिक्स केला आहे मी. त्याचा अंदाज जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, तर हा बघा, हा जे डब्बा आहे ना, हा कुकरचा, हा समजा 1.5 डब्बा आहे हे सगळा साबुदाणा. मग आता ह्याच्यामध्ये मी 4 बटाटे उकडून घेतले. एवढ्या ह्याला 4 बटाटे. तर आता हे सगळे असे चुरून चुरून मॅश करून घेते आणि ह्याच्यात टाकते मी. आणि नंतर तिखट आणि मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट हे टाकते सगळं. फ्रेंड्स, मी आता काय करते, ह्याच्यामध्ये पहिले मीठ टाकून घेते. मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं. आणि हिरवी मिरची पण टाकू शकतात आपण, आणि लाल तिखट पण मी लाल तिखट टाकायचे. बस, आमचं थोडं कमी तिखट लागतंय म्हणून कमी टाकलं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं. आता मीठ झालं, तिखट झालं, शेंगदाण्याचं कूट ही वाटी एवढी झालं शेंगदाण्याचं कूट. आता बटाटे पण टाकले मी ह्याच्यात फ्रेंड्स. आता हे सगळं ना, हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं का सगळं मिळून येते आणि मस्त सगळं एकदम मिळून मस्त मिक्स करून घ्यायचं एका ठिकाणी. बघा फ्रेंड्स, सगळं पीठ मी पूर्ण मिक्स करून घेतलं. सगळं टाकलं त्याच्यात, बटाटे ते असं मॅश करून टाकलं सगळं पूर्ण. तिखट मीठ तर मी तुमच्या समोरच टाकलं आणि पूर्ण हातानं खालपासून वरपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं किंचित गरम पाणी टाकायचं, कारण ते मिक्स व्हावं म्हणून. जास्त कूट नाही टाकायचं आणि बटाटे पण जास्त नाही टाकायचे, कारण जास्त बटाटे टाकले ना तर मग ते वडे तेल पितात. त्याच्यामुळं हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स केलं, एकदम एका जागी केलं. आता मी ह्याचे छान वडे तळते आणि तुम्हाला दाखवते. हा फ्रेंड्स, आता काय करायचं, हे असे वडे आहेत ना, हे असे हातावर असे दाबून घ्यायचे. असे दाबायचे चांगले आणि असं छोटंसं त्याला असं मध्ये बोळ पाडायचं. असे 2-4 करून घ्यायचे. एकदा असे आणखी एकदा मी दाबून दाखवते तुम्हाला, थांबा. थोडंसं असं पाणी लावायचं, मग हे असं धरायचं, असं आणि मग असं छान असं नीट व्यवस्थित दाबायचं बरं का, नाही तर मग वडे फुटते. थांबा, आता असं दाबलं, असं बोळ पाडायचं. असे सगळे करून घ्या तुम्ही आणि मग तळायला टाका. हे असं हळूहळू टाकून द्यायचं तळायला. थोडं गरम तेल झालं टाकायचं, छान असं मीडियम गॅसवर तळायचं फ्रेंड. त्याला चांगलं तळू देते मी, थांबा. हे बघा फ्रेंड्स, असे आता मी पलटे केलेत त्याला, असे चांगले तळू द्यायचे. असे मीडियमच्या वरच करायचा गॅस, लय बारीक बी नाही करायचा. अति बारीक केल्यास मग तेल पिते ते. असे चांगले लाल 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 तळू द्यायचे. तळू द्या आता. चला तर फ्रेंड्स, वडे तळून चांगले रेडी आहेत. मस्त झालेत असे एकदम लाल. असेच खरपूस तळू द्यायचे बरं का. आणि ह्या दह्यामध्ये मी थोडी साखर टाकली, त्याला मिक्स करून घेतलंय. गोड दही आणि कैरी दह्यासोबत मस्त खाऊन घ्यायचे. बाय बाय. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.